नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कल्पना आहे की 17 जानेवारी 2025 शुक्रवारी CAED म्हणजेच कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्टची तुमची एक्झाम आहे. सो मेनली या एक्झामसाठी आपण आन्सर बुकलेट तुम्ही सॉल्व केलेले ऑटोकॅडचे ड्रॉइंग हे मोडलच्या माध्यमातून कलेक्ट करणार आहे. तर ते ऑटोकॅडचे ड्रॉइंग किंवा DWG फाईल ह्या मोडलमध्ये कसे सबमिट करायचे ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तुमच्याकडं तुमचे मोडलचे लॉग इन क्रिडेन्शियल्स म्हणजे तुमचं युजरनेम आणि पासवर्ड पाहिजे आणि त्या क्रिडेन्शियल्सनं तुम्ही मोडलला लॉग इन कराल. लॉग इनमध्ये काही एरर येत असेल तर लवकरात लवकर माने सरांशी फर्स्ट इयरला असणारे माने सर त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला त्यात मदत करतील. आता मोडलला तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेस इथं जो ऑप्शन दिसतो माय कोर्सेसमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक आयकॉन किंवा एक टेम्पलेट इथं असं दिसेल FY BTech ESE CAED 2024-25 या नावाचं तुम्हाला एक टेम्पलेट तिथे दिसेल किंवा एक आयकॉन तुम्हाला तिथे दिसेल. तो दिसल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करा. आता तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशी काहीतरी विंडो दिसेल. स्क्रीनवरती हे असं काही दिसेल. तर काय काय आहे बघा इथं ऑटोकॅडचं टेम्पलेट आहे. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि सगळ्यात शेवटी DWG फाईल आहे. मेनली या एक्झामसाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी वेगळी PDF काय करायची आहे सबमिट करायची आहे. क्वेश्चन 1 साठी वेगळी PDF असेल, 2 साठी, 3 साठी, 4 साठी, 5 साठी आणि सगळ्यात शेवटी ऑटोकॅडची DWG फाईल जी आहे ती DWG फाईल तुम्हाला सुद्धा सबमिट करायची आहे. इथं ह्या राईट अप्पर कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट तुम्हाला करायचं आहे म्हणजे ऑटोकॅडचं टेम्पलेट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. इथं जर तुम्ही क्लिक केलं ओपन कोर्स इंडेक्सवरती इथं जर तुम्ही इथं जे 3 डॉट्स दिसतात तिथं जर क्लिक केलं तर तुम्हाला ही अशी विंडो दिसेल. इथं इथं जे आहे तेच इथं आहे. ऑटोकॅड टेम्पलेट क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5 आणि सगळ्यात शेवटी DWG फाईल आहे. इथं येऊन क्लिक केलं की ते निघून जाईल. आता सगळ्यात पहिला आपल्याला ऑटोकॅडचं टेम्पलेट डाउनलोड करावं लागेल. ऑटोकॅडचं टेम्पलेट डाउनलोड करायला मी इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं असा मेसेज दिसेल. इथं पुन्हा कीप वरती क्लिक करा. टेम्पलेट ते काय होईल डाउनलोड होईल. टेम्पलेट डाउनलोड झाल्यानंतर इथं शो इन फोल्डर आहे. इथं क्लिक करा. हा आता तुम्ही ही जी DWG फाईल कुठं डाउनलोड केले किंवा तुम्हाला एक वेगळा फोल्डर जर क्रिएट करायचा असेल आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला ती जर फाईल सेव्ह करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी आता इथे काय करतो बघा. मी ही जी फाईल आहे आता जी मी डाउनलोड केलेली आहे ही फाईल मी कट करतोय. कंट्रोल एक्स कीपॅडवरती मी कंट्रोल X प्रेस केलं आणि मी डेस्कटॉपवरती क्लिक केलं आणि डेस्कटॉपवरती मी इथं येऊन राईट क्लिक करून एक नवीन फोल्डर क्रिएट करतोय. न्यू फोल्डर क्रिएट केला आणि त्या फोल्डरला मी आता नाव देतोय. फोल्डरला नाव देतोय मी संजय SANJAY अंडरस्कोर SUTAR अंडरस्कोर CAED अंडरस्कोर एक्झाम. तुम्हाला त्या फोल्डरला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. पण ते नाव युनिक द्या. तुम्हाला ते पटकन लक्षात येईल असं ते नाव द्या. इथं या फोल्डर जो क्रिएट केला तिथं आणि इथं येऊन मी आता त्याला कंट्रोल-V केलं. ठीक आहे. सो डाउनलोडमध्ये इथं जी मी फाईल केली होती डाउनलोड फाईल ती मी आता डेस्कटॉपला मी एक फोल्डर क्रिएट केलेला आहे आणि तिथं त्या फाईलला मी घेऊन आलेलो आहे. तर ही फाईल जी आहे ह्या फाईलला काय करा त्याचं नाव पुन्हा रिनेम करा. तर रिनेम कसं करणार आहे आपण नाव ESE CAED आणि तुमचा GRN नंबर. हा म्हणजे मी फाईलचं नाव चेंज करतोय बघा. तुम्ही या फाईलवरती क्लिक करून राईट क्लिक करून रिनेम करू शकता किंवा कीपॅडवरतीच तुम्ही सपोज त्या फाईलवरती क्लिक केलं आणि कीपॅडवरती F2 बटन प्रेस केलं हा तर तुम्ही त्याचं नाव रिनेम करू शकता. सो रिनेम कसं करणार आहे आपण ESE अंडरस्कोर CAED हा CAED
आणि त्याच्यानंतर तुमचा GRN नंबर जो काय असेल तो. मी पुन्हा राईट क्लिक करून तुला रिनेम म्हणतोय. ESE_CAD_ तुमचा GRN नंबर. सपोज माझा GRN नंबर 1 2 3 4 4 5 आहे. सो अशा पद्धतीने मी त्याचं काय केलं, नाव रिनेम करून घेतलेलं आहे. तर हे नाव असं सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा पुन्हा F2 करून इथं .DWG सुद्धा टाईप करू शकता. सो दोन्हीही नावं जर तुम्ही ठेवली तरी ती फाईलचा फॉर्मॅट हा .DWGच राहतो. त्यात काही चेंज होत नाही. हे इन्शुअर करा की डेस्कटॉपमध्ये हा फोल्डर तुम्ही क्रिएट केलेला आहे, त्या फोल्डरमध्ये ही DWG फाईल आहे. इथून पुढे आपण जे PDF सुद्धा क्रिएट करू, त्या PDF सुद्धा आपण ह्या फोल्डरमध्येच क्रिएट करणार आहे. सो दॅट कन्फ्युजन होणार नाही. आता ती फाईल काय करा, ओपन करा. फाईल ओपन व्हायला थोडा वेळ लागेल, सो थोडी पेशन्स ठेवा. सगळ्यात महत्वाचं, इंटरनेट कनेक्शन हे काय पाहिजेत, ऍक्टिव्ह पाहिजेत. इथं तुम्हाला ते दिसेल. वायफाय कनेक्शन असेल किंवा लॅन कनेक्शन असेल तर इंटरनेट हे ऑन पाहिजे. आणि इथं इथं कोपऱ्यावरती इथं राईट अप्पर कॉर्नरला इथं लॉग इन NB जाधव हे विजिबल असलं पाहिजे. ते इन्शुअर करा तिथं आहे का. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी जर तिथं दिसत असतील तर हे सॉफ्टवेअर प्रॉपरली रन होईल, कुठल्याही प्रकारची एरर येणार नाही. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय आता, तुम्हाला 5 टेम्पलेट दिसतात. इथं हा टायटल ब्लॉक आहे, इथं टायटल ब्लॉक आहे. टायटल ब्लॉकवरती सुद्धा इथं जाऊन तुम्ही काय करा, GRN नंबर जिथं आहे त्याच्या समोर तुमचा जो काही पर्टिक्युलर GRN नंबर असेल, तुमचा सीट नंबर जो असेल तो इथं टेक्स्टमध्ये येऊन तो तुम्ही टाईप कराल. प्रत्येक टेम्पलेटला प्रत्येक क्वेश्चन वाईज तो तुम्ही टाईप करा. ठीक आहे. आता क्वेश्चन नुसार तुम्ही काय कराल, इथं ड्रॉइंग्स ड्रॉ करा. मी सिम्पलेस्ट ड्रॉइंग काढतो. इथं मी सपोज एक रेक्टँगल घेतला आणि रेक्टँगल मी इथं ड्रॉ काढतो. हा सपोज मी माझा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर मी सेम सपोज तसा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला. सेम तसा मी तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला. सेम तसाच मी चौथा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि त्याच्यानंतर मी हा असा 5वा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. सो क्वेश्चन 1 इथं बघा, इथं मेन्शन आहे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. सो 5च्या 5 क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेले आहे. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय करा, कंट्रोल S कीपॅडवरती मी कंट्रोल S बटन प्रेस केलं किंवा इथं येऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं सेव्ह वरती क्लिक करू शकता. आता तुमचा हा पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. आता हे असे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केल्यानंतर मला प्रत्येक क्वेश्चनची एक वेगळी PDF बनवायची आहे. ती मी PDF कशी बनवणार बघा. PDF बनवण्यासाठी इथं इथं प्लॉट कमांडवरती मी आलो. प्लॉटवरती कमांडवरती मी आलो आणि इथं प्रिंटर किंवा प्लॉटर आहे, इथं या आणि DWG टू PDF ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं पेपर साईज जी आहे, ही पेपर साईज ही सिलेक्ट तुम्हाला करावी लागेल ISO A3 साईज 420x297 mm ही सिलेक्ट करा. आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं व्हॉट टू प्लॉट जे आहे, इथं डिस्प्लेच्या ऐवजी विंडो सिलेक्ट करा. विंडो सिलेक्ट केल्यानंतर ते विंडो सांगा म्हणता आपल्याला. सो मी ही विंडो सिलेक्ट केली. मी कशी सिलेक्ट केली बघा, पुन्हा एकदा मी दाखवतो. इथं या प्लॉट कमांडवरती या, प्लॉट कमांडवरती येऊन इथं DWG टू PDF सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं पेपरची साईज जी आहे ती ISO A3 साईज घ्या 420x297. इथं डिस्प्लेच्या ऐवजी इथं विंडो घ्या आणि विंडो घेतल्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर इथं क्लिक करा. त्याच्यानंतर इथं क्लिक करा. जो क्वेश्चन 1 तेवढा विंडो मधला तो सिलेक्ट झाला. तो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही इथं प्रिव्ह्यू मध्ये बघू शकता की तुम्ही जे ड्रॉइंग ड्रॉ केलेलं आहे ते कसं
दिसतं. इथं हा प्रिव्ह्यू दिसतो. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्ही काय करू शकता, क्लोज करा. क्लोज केल्यानंतर पुन्हा हीच विंडो तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर ओके म्हणा. हं. आणि ओके म्हटल्यानंतर आता पुन्हा त्या फाईलचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. फाईलचं नाव आपल्याला कसं द्यायचं आहे बघा. फाईलचं नाव सुद्धा पुन्हा त्याच पद्धतीनं क्वेश्चन 1 स्टुडंटचा GRN नंबर डॉट PDF. हां. तर मी कसं देतो नाव त्याचं, क्वेश्चन 1 आहे हा. क्वेश्चन Q1 अंडरस्कोर क्वेश्चन 1 आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो काय आहे GRN नंबर जो आहे तो. GRN नंबर सपोज माझा 1 2 3 4 5 आहे. सो Q1 अंडरस्कोर 1 2 3 4 5 मी दिला आणि गडबडीनं क्लिक करून कुठेही सेव्ह करू नका. तुम्ही डेस्कटॉप वरती जो फोल्डर क्रिएट केलेला आहे, हा कुठला फोल्डर मी क्रिएट केला होता, संजय सुतार अंडरस्कोर CAD अंडरस्कोर एक्झाम, हा फोल्डर सिलेक्ट करा आणि तो फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर मग सेव्ह वरती क्लिक करा. म्हणजे काय होईल, बरोबर त्या फोल्डरमध्येच ती AutoCADची DWG फाईल जिथं होती तिथंच तुमची PDF फाईल सुद्धा काय होईल, सेव्ह होईल. सो सेव्ह झाल्यानंतर ही अशी PDF तुम्हाला इथं दिसते. सो हे क्लोज करा. आता सेम तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 2 साठी तुम्हाला PDF क्रिएट करायची आहे. सो ती कशी करणार मी क्रिएट, पुन्हा मी त्या AutoCADच्या ड्रॉइंग वरती आलो. AutoCADच्या ड्रॉइंग वरती येऊन पुन्हा इथं प्लॉट कमांड वरती आलो. इथं येऊन DWG PDF सिलेक्ट केलं. इथं येऊन साईज ISO A3 साईज सिलेक्ट केली 420x297. डिस्प्ले इथं विंडो सिलेक्ट केलं आणि जो काय असेल हे जे आन्सर आहे हे आन्सर सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून मी ओके म्हटलं. हा आता हा सपोज माझा क्वेश्चन 2 असेल. सो क्वेश्चन 2 अंडरस्कोर तुमचा GRN नंबर 1 2 3 4 5 सेव्ह. अशा पद्धतीने तुम्ही काय कराल, क्वेश्चन नंबर इथं मी क्वेश्चन नंबर फक्त 1 आणि 2 साठी करून दाखवलं. त्याच पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन नंबर 3 4 5 जे क्वेश्चन्स आहेत, जेवढे क्वेश्चन्स आहेत किंवा सब क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनसाठी तुम्ही PDF अशा पद्धतीनं क्रिएट करून घ्या. आता हे क्रिएट करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा Ctrl+S करा. म्हणजे तुमची फाईल, तुमचा पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर Ctrl+S प्रेस करा, जेणेकरून ती फाईल सेव्ह होईल. आता सरळ ह्या फाईलला काय करा, क्लोज करा. तुमचा क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे हे इन्शुअर झाल्यानंतर. आता बघा, Moodle वरती ज्या आपण PDF क्रिएट केलेल्या आहेत त्या PDF आपल्याला काय करायच्या आहेत, अपलोड करायच्या आहेत, सबमिट करायच्या आहेत. तर ते कशा करणार मी, पुन्हा Moodle वरती ही जी विंडो तुम्हाला दिसते ह्या विंडोवरती येऊन क्वेश्चन 1 वरती मी आता गेलो. क्वेश्चन वरती क्लिक केलं. त्याच्यानंतर इथं ऍड सबमिशन म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय. ऍड सबमिशन वरती क्लिक करा. ऍड सबमिशन वरती क्लिक केल्यानंतर इथं या ऍड सबमिशन मध्ये इथं ऍड वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अपलोड फाईलमध्ये चूज फाईल वरती क्लिक करा. आता तुम्ही कोणत्या फोल्डरमध्ये त्या PDF फाईल स्टोअर केलेला आहे, आपण कुठं केलं, डेस्कटॉपमध्ये केलं आणि डेस्कटॉपमध्ये आपण त्या फोल्डरला नाव दिलेलं होतं. काय नाव दिलेलं होतं, संजय अंडरस्कोर सुतार अंडरस्कोर CAD एक्झाम. त्या फोल्डरवरती डबल क्लिक करा. सो डबल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला जे क्वेश्चन्स तुमचे आहेत, क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 अशा पद्धतीने तुम्ही PDF क्रिएट केलं. मी फक्त इथं दोघांसाठी करून दाखवलं, 2 क्वेश्चनसाठी. तसंच तुम्ही 5 क्वेश्चनसाठी केलेलं असेल, 1 2 3 4 5 साठी केलेलं असेल. सो क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 ला सिलेक्ट करा आणि ओपन म्हणा. आता ओपन म्हटल्यानंतर इथं या आणि इथं बघा नाव दिसतं त्या फाईलचं, Q1 अंडरस्कोर 1 2 3 4 5. तुम्ही कुठली फाईल अपलोड करत आहे ते तिथं नाव दिसतं. अपलोड दिस फाईल म्हणा. अपलोड दिस फाईल म्हटल्यानंतर इथं बघा हा चेंज तुम्हाला दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं हे इथं सेव्ह चेंजेस करायला विसरू नका. सेव्ह चेंजेस वरती मी क्लिक केलं. थोडा वेळ घेईल. सो थोड्या वेळानंतर तुम्हाला एक चेंज इथे दिसेल की क्वेश्चन नंबर 1 हा डन झालेला आहे. ग्रीन बॅकग्राऊंड मध्ये टिक मार्क न डन असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. याचा अर्थ तुम्ही ती PDF सबमिट केलेली आहे क्वेश्चन नंबर 1 साठीची. आता तुम्हाला सेम
क्वेश्चन नंबर 2 साठीची जर पीडीएफ सबमिट करायची असेल, क्वेश्चन नंबर 2 वरती इथं बघा. मी कुठं होतो? क्वेश्चन नंबर 1 इथं होता. क्वेश्चन नंबर 2 इथं आलो मी. इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं ऍड सबमिशन. ऍड सबमिशन वरती या. ऍड सबमिशन वरती येऊन इथं ऍड वरती क्लिक करा. चूज फाईल वरती क्लिक करा आणि बघा ऑटोमॅटिक तुम्ही जो अगोदर फोल्डरचा पाथ त्याला दिलेला आहे त्या पाथ वरती ते जाईल आणि मग हा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 ची पीडीएफ आहे. इथं या आणि त्याला ओपन म्हणा. ओपन म्हणून अपलोड दिस फाईल म्हणा आणि पुन्हा एकदा महत्वाचं सेव्ह चेंजेस करायला विसरू नका. सेव्ह चेंजेस वरती मी क्लिक केलं. सो अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 1 सबमिट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 सबमिट झालेला आहे. सेम तुम्ही क्वेश्चन नंबर 3 साठी मी आता पुन्हा वेगळी पीडीएफ क्रिएट करत नाही. मी क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चीच पीडीएफचा यूज करतो. क्वेश्चन नंबर 3 साठी चूज फाईल. क्वेश्चन नंबर 3 असेल इथं तुमचा. समजा मी क्वेश्चन नंबर 2च घेतोय. अपलोड दिस फाईल, सेव्ह चेंजेस म्हणा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 3 सबमिट झालेला आहे. इथं बघा चेंज दिसतो तुम्हाला लगेच. क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4. पुन्हा इथं ऍड सबमिशन वरती या. पुन्हा इथं ऍड सबमिशन मध्ये फाईल्स वरती या. इथं चूज फाईल म्हणा. क्वेश्चन नंबर तुमचा 4 असेल इथं 1, 2 आहे. 3, 4 आहे. इथं क्वेश्चन नंबर 4 ची तुमची पीडीएफ क्रिएट केलेली असेल ती ओपन करा. ओपन करून अपलोड फाईल म्हणा. त्याच्यानंतर इथं सेव्ह चेंजेस करायला विसरू नका. सो अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन नंबर 4 सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 ला सुद्धा सेम प्रोसिजर. ऍड सबमिशन मध्ये या. ऍड सबमिशन मध्ये येऊन फाईल्स मध्ये या. फाईल्स मध्ये येऊन चूज फाईल म्हणा. क्वेश्चन नंबर 5 ची तुम्ही पीडीएफ क्रिएट केलेली असेल. क्वेश्चन नंबर 5 ची पीडीएफ घ्या. सिलेक्ट करा. ओपन म्हणा. अपलोड दिस फाईल. त्याच्यानंतर सेव्ह चेंजेस म्हणा. सो अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 1 to 5 च्या पीडीएफ सबमिट केलेल्या आहेत. आपण काय सबमिट केलेलं आणि काय पेंडिंग आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं हे जे 3 डॉट दिसतात इथे क्लिक करा. तुम्हाला तिथं दिसतं की क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 इथं सर्कलमध्ये ग्रीन डॉट दिसतो आपल्याला. हे म्हणजे डन झालेलं आहे, सबमिशन झालेलं आहे. अजून काय पेंडिंग आहे? DWG फाईल पेंडिंग आहे. ती मला आता DWG फाईल पेंडिंग जी आहे ती सबमिट करायची आहे. इथं बॉटमला मला दिसतं. इकडं तुम्ही बॅकवर्ड जाऊ शकता. इकडे तुम्ही फॉरवर्ड जाऊ शकता. तर इथं DWG वरती क्लिक करा. सो क्लिक केल्यानंतर इथं आता ऍड सबमिशन वरती क्लिक करा. ऍड सबमिशन वरती येऊन पुन्हा सेम फाईल्स मध्ये या. इथे क्लिक करा. चूज फाईल म्हणा. आता मात्र चूज फाईल तुम्हाला काय द्यावी लागेल? हा हा जो फोल्डर आपण क्रिएट केलेला होता डेस्कटॉप वरती संजय अंडरस्कोर सुतार अंडरस्कोर सीएडी अंडरस्कोर एक्झाम इथं ही जी फाईल आहे EACCAD ही जी फाईल आपण रिनेम केली होती तिला सिलेक्ट करा आणि तिला सिलेक्ट करून ओपन म्हणा. ओपन म्हटल्यानंतर तिला अपलोड दिस फाईल म्हणा. अपलोड फाईल म्हटल्यानंतर सेव्ह चेंजेस म्हणा. आता बघा थोडा ते वेळ घेईल. थोड्या वेळानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि सगळ्यात शेवटी DWG फाईल ही सबमिट झालेली दिसेल. इन्शुअर करा की प्रत्येक क्वेश्चनच्या खाली म्हणजे इथं DWच्या खाली काय आहे? डन आहे. क्वेश्चन नंबर 5 वरती मी क्लिक केलं तर 5 डन आहे. क्वेश्चन नंबर 4 डन आहे. क्वेश्चन नंबर 3 डन आहे. क्वेश्चन नंबर 2 डन आहे. क्वेश्चन नंबर 1 डन आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही 5 जे काही क्वेश्चन आहेत ते सबमिट केलेलं आहे आणि त्याची DWG फाईल सुद्धा सबमिट केलेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं Moodleमध्ये तुम्ही तुमच्या PDF फाईल आणि DWG फाईल काय करू शकता? सबमिट करू शकता. आणि इथं बघा तुम्ही त्या माय कोर्सेस वरती हा जो पर्टिक्युलर नाव आहे त्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी सबमिट केल्या म्हणजे PDF जे सबमिट केलं इथं ऑटोमॅटिक तुम्हाला ते डन 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 असं लिहिलेलं दिसेल. सो हे इन्शुअर करा की प्रत्येक क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग PDF आणि सगळ्यात शेवटी DWG फाईल ही सबमिट केलेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं थोडंसं तुम्हाला PDF क्रिएट करणे महत्वाचं म्हणजे डेस्कटॉप वरती एक तुम्हाला तुमच्या नावाचा जे नाव तुमच्या लक्षात राहील व्यवस्थित पद्धतीनं असा नावाचा एक फोल्डर क्रिएट करावा लागेल आणि त्या फोल्डर मध्येच तुम्हाला ती DWG फाईल आणि सगळ्या PDF फाईल
क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 ह्या सेव्ह करून ठेवाव्या लागतील, जेणेकरून नंतर मग इथं हे अपलोड करत असताना Moodleवरती ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता, Moodleमध्ये सबमिशन करू शकता. ओके. सो थँक यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.